नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जीके अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। बघा, आपण बघणार आहोत 7 जानेवारी दिनविशेष। विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्हाला आजच्या एका घटनेबद्दल काय वाटते तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आणि हो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आता सबस्क्राइब बटन दाबा, जेणेकरून उद्याचा दिनविशेष तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर बघूयात आपण दिनविशेष। 7 जानेवारी 1610 ची घटना बघा। थोर खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांनी दुर्बिणीच्या सहाय्याने गुरुग्रहाच्या 4 उपग्रहांचा बघा गुरुग्रहांच्या 4 उपग्रहांचा उपग्रह बघा इओ, युरोपा, गॅनिमीड आणि कॅलिस्टो यांचा शोध लावला। कधी तर 7 जानेवारी 1610 मध्ये थोर खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांनी दुर्बिणीच्या सहाय्याने गुरुग्रहाच्या 4 उपग्रहांचा शोध लावला। नेक्स्ट बघा 1680 ची घटना बघा। मुंबई कौन्सिलने छत्रपती शिवाजी महाराजांशी करावयाचा व्यापारी कराराचा मसुदा तयार केला। 7 जानेवारी 1680 मध्ये मुंबई कौन्सिलने छत्रपती शिवाजी महाराजांशी करावयाचा व्यापारी कराराचा मसुदा तयार केला होता। नेक्स्ट बघा 7 जानेवारी 1789 ची घटना। अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली। जॉर्ज वॉशिंग्टन विजयी झाले। 7 जानेवारी 1789 ची घटना। अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली, ज्यात जॉर्ज वॉशिंग्टन हे विजयी झाले। नेक्स्ट बघा 7 जानेवारी 1927 ची घटना। न्यूयॉर्क आणि लंडन दरम्यान अटलांटिक महासागर ओलांडणारी पहिली व्यावसायिक टेलिफोन सेवा सुरू झाली। पहिली व्यावसायिक टेलिफोन सेवा केव्हा सुरू झाली तर 7 जानेवारी 1927। नेक्स्ट बघा 1935 ची घटना। कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी चे उद्घाटन झाले। 7 जानेवारी 1935 रोजी कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे उद्घाटन झाले। नेक्स्ट बघा 7 जानेवारी 1972 कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले। 7 जानेवारी रोजी विवेकानंद केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले। कुठे तर कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचे बांधकाम हे पूर्ण झाले। नेक्स्ट बघा 1988 ची घटना। बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याला ग्रँड मास्टर हा किताब मिळाला। 7 जानेवारी 1988 रोजी बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांना ग्रँड मास्टर हा किताब मिळाला। नेक्स्ट बघा जन्म बघूयात 7 जानेवारी रोजीचे। 1892 बघा क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचा जन्म। त्यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सनचा वध केला होता। बघा हे चित्रामध्ये बघा 1 नंबरची जी दिसत आहे ते अनंत कान्हेरे यांचा जन्म बघा 7 जानेवारी 1892 रोजी अनंत कान्हेरे यांचा जन्म झाला। नंतर बघा त्यांनी नाशिकचे जे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा वध केला। नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सनचा वध केला। नेक्स्ट बघा 1893 7 जानेवारी 1893 स्वातंत्र्य सेनानी आणि गांधीवादी कार्यकर्ता जानकी देवी बजाज यांचा जन्म। नेक्स्ट बघा 1920 प्रसिद्ध लेखिका आणि संत साहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म। ह्या प्रसिद्ध लेखिका आणि संत ज्या साहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म कधी झाला तर 7 जानेवारी 1920 रोजी। नेक्स्ट बघा 1921 मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा जन्म। 7 जानेवारी 1921 मध्ये मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा जन्म झाला। नेक्स्ट बघा 1967 भारतीय चित्रपट अभिनेते इरफान खान यांचा जन्म। 7 जानेवारी 1967 रोजी भारतीय चित्रपट अभिनेते इरफान खान यांचा जन्म। नेक्स्ट बघा 1979 बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू यांचा जन्म। बिपाशा बासू यांचा जन्म 1979। नेक्स्ट बघा निधन बघूयात आता 1966 7 जानेवारी 1966 विख्यात भारतीय चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉय यांचे निधन 7 जानेवारी 1966 रोजी। नेक्स्ट बघा 2000 बघा 7 जानेवारी 2000 विद्यार्थी सहाय्यक समितीचे संस्थापक आणि स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर अच्युतराव आपटे यांचे निधन। नेक्स्ट बघा
2015 पॅरिसमधील शार्ली एब्दो या मासिकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पत्रकारांचा मृत्यू. 7 जानेवारी 2015 रोजी पॅरिसमधील शार्ली एब्दो या मासिकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक पत्रकारांचा मृत्यू झाला. मित्रांनो, आजच्या दिवशी घडलेल्या या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून त्यांनाही तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या इतिहासाची माहिती मिळेल. आणि दररोज अशाच दिनविशेष माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की दाबा. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. धन्यवाद.